जाणार आहोत। मुंबईतल्या चेंबूरमध्ये सुद्धा असाच भव्य दिव्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। शिवजयंतीचा उत्साह चेंबूरमध्ये सुद्धा सध्या पाहायला मिळतोय। चेंबूरमध्ये आपण पाहतोय उपमुख्यमंत्री यावेळेला इथे दाखल झालेले होते आणि त्यांनी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ या पुतळ्याला हार अर्पण केलेला आहे, पुष्पांजली अर्पण केली आहे। शिवरायांचा जन्मोत्सव हा रात्री 12 वाजता आपण पाहिलेला होता। अनेक ठिकाणी रात्री 12 वाजता हा जन्मोत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो। चेंबूरमध्ये ही थेट दृश्य आहेत। चेंबूरमधल्या मुख्य चौकात छत्रपती शिवरायांचा अतिशय सुंदर असा अश्वारूढ पुतळा आहे आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव ठिकठिकाणी साजरा होतो। अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजेच 1869 या वर्षी सुद्धा तिथे सुरुवात झाली। बंगालमध्ये सुद्धा असाच जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली। रवींद्रनाथ टागोर यांनी या काळी शिवाजी उत्सव नावाची एक कविता लिहिली आणि छत्रपती शिवरायांची स्तुती केलेली होती। त्यांच्या या कवितेमध्ये छत्रपती शिवाजी राजा हा देश स्वतंत्र करण्याचा विचार तुमच्या मनात स्फुरला तेव्हा माझी बंगभूमी मूक राहिली, पण तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्य प्रेरकतेचा मंत्र कायम आमच्या मनात देवत राहिला। हा उत्साह आपण बघतोय। चेंबूरमधली ही दृश्य आहेत। रात्री हा जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला तेव्हाची ही दृश्य। शिवरायांचा जन्मोत्सव हा ठिकठिकाणी अतिशय उत्साहामध्ये साजरा होतोय। 395वी ही जयंती आणि म्हणूनच एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे शिवनेरीचा सूर्योदय सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आजचा दिवस हा अतिशय मोलाचा। शिवनेरी किल्ल्यावरून होत असलेला हा सूर्योदय अतिशय मोहक असा आपल्याला पाहायला मिळतोय। बरोबर 395 वर्षांपूर्वी अशा स्वरूपात छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि सूर्योदय हा अतिशय खास मानला जातो। यात सूर्योदयाची खास ही शिवनेरीवरनं दिसणारी दृश्य आपण पाहतोय। यात सूर्याच्या साक्षीनं अनेक पिढ्या बदलल्या, अनेक लोक बदलले, संस्थानं बदलत गेली, मात्र या सूर्यानं शिवरायांचा जन्म याच शिवनेरी किल्ल्यावरती पाहिलेला होता। तोच शिवरायांच्या जन्माचा साक्षीदार असणारा सूर्योदय होताना आपल्याला पाहायला मिळतोय।